चालू करून ठेवा. झालं. झाले मंतुनी नवनीता तैसे घ्या अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आता ही प्रक्रिया सांगितली की दुधापासून आपल्या तूप काढायचं असेल तर आपल्याला हे 2-3 प्रक्रिया केल्या जातात. आणि ह्या प्रक्रिया करत असताना ज्या पद्धतीने केलं जातं तसं आपल्या सद्गुरूंनी आपल्याला हे सांगितलं असं म्हणजे सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ही प्रक्रिया केली तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. मग हे झालं. आता परत चालू केलं. तर या ठिकाणी संतांनी आपला जो मार्ग दाखवला, संत मार्ग दाखवून गेले दयानिधी संत ते म्हणजे संतांनी दयानिधी संत ते दाखवून गेले मार्ग. संत आपल्या मार्ग जो दाखवून दिला आहे त्या संतांच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचंय. आता आपल्या जन्मापासून जरी आपण असलो तर मनुष्य कसा आहे देख मनुष्य जात सकळ. मनुष्य कशी आहे मनुष्याची जात सकळ आहे. आणि भगवंताने ज्या वेळेला जन्म घातलं ना त्यावेळेला हाच एक विचार केला होता तुम्हाला म्हणजे आपण काय म्हणतो की मला अपेक्षा कुणाकडून असते की गाई म्हैस बैल किंवा घोडा कुत्रा यांच्यापासून मला अपेक्षा नव्हती की माझं चिंतन करणारे माझं नामस्मरण करणारे मला कोणी भजणारी माणसं आहे ना फक्त मनुष्य जात सकळ आणि स्वभाव ताच भजनशील. आणि त्याला काय आहे त्याला बुद्धी आहे ना. आणि झाले असे केवळ माझ्या ठाई परिज्ञाने विन नासले. परंतु कसं झालं सकळ आहे पर ज्ञान नाही ना. ज्ञाने विन नासले. ज्ञान जर असेल तर त्याला नक्कीच तो मला भजेल आणि माझी सेवा करेल. मग ते ज्ञानासाठी संतांनी जन्म घेतला. संतांनी आपल्या पुढे अमृतदादांसारखे संत अमृतसारखे गुरु आपल्या आयुष्यामध्ये आले जेणेकरून आपल्याला हा मार्ग दाखवणारा आतापर्यंत कुणी नव्हते भेटलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की 50-60 वर्ष आपलं गुरंढोरं यामध्ये पोरं बाळ ह्याच्यातच आपलं दिवस गेलं. पण आत्ताचा दिवस आपल्याला जर चांगलं घालवायचं असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे आपल्याला जावं लागेल. आणि त्यांच्याप्रमाणे जर आपण गेलो तरच आपल्या भाग्याचा उदय होतो. म्हणजे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा पद्म नाम जोडला संपुष्ट हृदयी पेटी करून पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडाला. आता मग संतांनी परत आपल्याला काय केलं की उजळलेले भाग्य. केव्हा भाग्य उजळल आपल्या ज्यावेळेला मनोकामना पूर्ण होतील. आपण मनुष्य जात कशी आहे की नाही माझं जर सुख असेल ना तर माझं भाग्य उजळणार म्हणजे सुखासाठीच हे धडपडत असतो. पण या सुखाकारणे हे जे केलं देव वेडावला कुठलं कारण त्याला पाहिजे या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संता घरी आला. संतांच्या घरी का आला की कुठलं सुख आहे कुठलं सुख त्या देवाला पण सुख मिळालंय का की जर संतांच्या कडला मी म्हणजे संत संगती धरा संतांच्या संगती धरला तर देव सुद्धा काय होतो कुणाची वाट बघत असतो. तो गुरढोरांच्या बरोबर जाणार नाही तो संतांच्या संगती जाणार. कारण का संत आपल्याला समजून घेणारे असतात दुसऱ्याला साधकांना समजून देणारे असतात. त्यामुळे भगवंत काय करतात संतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. जसं आपल्या शाळेमध्ये शिक्षकांचा जर आपण हे केला तर मुलांना ज्यावेळेस शाळेत घालतो त्यावेळेस शिक्षक त्या मुलांच्या हाताला धरून त्यांना गम भन शिकवतात आणि याप्रमाणे ते आपल्यापर्यंत येतात. मग जर शिक्षकांनी जे शाळा शिकवत असताना तो चॉक मध्ये लिहित असतात फळ्यावरती म्हणजे तिथं भगवंत आहे की नाही त्या शाळेमध्ये चॉकच्या माध्यमातून किंवा तिथे फळ्यावरती 0 लिहिलेलं असतं अस्तित्व आहे. सांगितलं त्यांनी काय एक उदाहरण दिलं 1 + 1 = 0 होतं. 0ला किंमत आहे की नाही आपण म्हणतो नाही 0ला किंमत नाही. मग त्यांनी पुसलं तिथं काहीच लिहायचं नाही. मग 1 + 1 असं जर केलं तर काय होणार आहे 0. पण 0 लिहिलंच नाही तर काय होणार म्हणजे सगुण आणि निर्गुण रूप जे आहे भगवंताचं ते आपल्याला दाखवण्याचं काम कोणी केलं संतांनी केलं. आणि संत सगुण आणि निर्गुण ह्याची म्हणजे सगुण आणि निर्गुण हे जर बघायचं असेल तर कोण दाखवणार संतच दाखवणार. माझं सगुण रूप निर्गुण रूप आपल्या सगुण म्हणजे आता आपण प्रत्यक्षात माणसाच्या रूपामध्ये जन्माला आलो म्हणजे सगुण रूपामध्ये आलो. देव सगुण रूपात दिसतो. ज्या वेळेला आपल्याला आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्यावरती बेतल्या गेल्या
तो प्रत्यक्ष डॉक्टर रूपामध्ये, पोलीस रूपामध्ये किंवा आणखी अन्य लोकांनी जी काय मदत केली असेल ते सगुण रूपामध्ये भगवंत त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हाकेला धावून आला. आणि निर्गुण रूप म्हणजे कसं की जे आपल्याला दिसत नाही ते आपली सावली, जेणेकरून सावली हे निराकार आहे ना. मग हे जर सगळं कोण दाखवतं? संत दाखवतात. आता या ठिकाणी भगवंतांनी आपल्याला सांगितलं की भगवंत सर्व ठिकाणी आहे, शोधतोय, आपण शोधतो. आता हे मी उदाहरण दिले की बाबा सद्गुरूंना जर भेटलं, त्यांचे जर चरण पकडले, ते दोन्ही चरण म्हणजे अनुग्रह आणि प्रबोध, ही दोन्ही अनुग्रह आणि प्रबोध जर तुम्ही प्राप्त करून घेणार असाल तर त्यासाठी तुमच्या आयुष्याची म्हणजे हे का म्हणतो की एखादी जमीन वापसायला येते आणि त्याच्यामध्ये बी पेरलं जातं, तशी वेळ आपल्यावरती आली. किती वर्षांनी? 50-60 वर्षांनंतर आली. तोपर्यंत खडकाळ जमीनच होती आपली. तिथं किती जरी बी पेरलं तरी उगवायचाच प्रश्न येत नव्हता. कारण का? तिथं ज्या वेळेला माती, काळी माती आली किंवा तिथे वापसायला जमीन आली, त्या ठिकाणी आपलं उजळलेलं भाग्य, म्हणून आता मी हे ओवी सांगितली, उजळलेलं भाग्य. मग कसं उजळलं की आज संत आमच्या सानिध्यात आले, आमच्या आईबापांच्या पुण्याईनं का होईना. आज श्रीपाद बाबांच्या साथीमध्ये आपल्या दादानी 1998 पासून दादानी हे म्हणजे कार्य केलं. आता दादांचं काम कसं? हेची आम्हा कारणे काम बीज वाढवावे नाम. आणि बाबांनी काय केलं? दादाने आपल्या काय केलं की बाबांपासून जे कार्य थांबलेलं होतं ते काम कंटिन्यू लोकांपर्यंत, साधकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दादानी केलं, अमृते दादानी केलं. आता अमृते दादाने खेडोपाडे हिंडून, जसं श्रीपाद बाबा खेडोपाडे हिंडत होते, तसं आज पण एवढ्या लांबून पण येतात दादा आणि आपल्याला देतात. आणि आपल्या खारघरवासियांवरती फार उपकार आहे त्यांचे. आज खारघरमुळं पेन, पनवेल, तुर्भे सगळ्या लोकांच्या साधकांमध्ये जो बदल घडला तो दादांमुळे घडला. आणि त्याला जी वाटचाल देण्याचं काम आणखीन जर केलं असेल ना, की खत पाणी घालायचं काम, तर जगदीश बाबा आणि ओंकार धुर्डे बाबा या केलं. कारण का? आपण घरात बसून लाईव्ह जर आपण बघत असेल तर त्यांच्यावर त्यांनी केलेल्या उपकाराच्या वरती करत असेल तर त्यांचे उपकार फेडायला आपल्याकडं आहे का तेवढं? की आपण बोलतो ना की दादांना आपल्या चमड्याची पाय म्हणजे चमड्याची चप्पल जरी बनवली तरी ते आपले उपकार फिटणार नाहीत. त्याच पद्धतीचं हे की संतांचे उपकार, सद्गुरूंचे उपकार आपण किती जरी प्रयत्न केला तरी फिटू शकत नाही. आता भगवंतानी दादानी ज्या वेळेला हे त्यांच्यावरती हे केलं की आपण काय बोलतो, त्यांची काय द्यावे यासी व्हावे उतराई, काय द्यावे यासी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणजे भगवंत त्यांचे ना कुठल्या शब्दानं वर्णन करायचं अशा प्रकारचे हे दिलेले आहेत. आता तरी मी तो सकळ देही आपण त्याच ठिकाणी येतो की ह्या ववीच्या अनुषंगाने आपण ह्या यांनी केलं की आम्ही नाही आदिमधीचे आणि आम्ही देवाच्याही आधीचे. तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज याच ठिकाणी सांगत असतात की आम्ही देवाच्याही आधीचे, म्हणजे देव कधीचे होते आणि त्याच्या आधीचे मग मनुष्य कधी आला. मग देवाच्या आहेत आधीचे म्हणजे आम्ही पण देवच आहोत. तुकाराम महाराजांनी पण हे सांगितलं की मी देव बघायला गेलो, मी शोधला त्यावेळेला आपल्या संसारातून आणि देव जवळून ठेवलो. तुकाराम महाराजांच्या अभंगातून हेच आपल्याला उपदेश करायचा होतो की आपण पण ज्या वेळेला देव कुठं देव भेटतोय आपल्याला, कुठं देव, हा दगडाचा देव बघितला, तो तिकडचा बघितला, सर्व तीर्थक्षेत्र केले, सर्व पायथं घातलं, परंतु देव आपल्याला नक्कीच कुठे भेटलेला नाही. मग देव दाखवण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे ना. मग तो मार्गदर्शक बोलला, अरे कशाला तो इकडे तिकडे पेटतोस, कशाला देवदेव करतोस, कशाला होम हवन करतोस, आणि हे सगळं करून वाया कशाला व्यर्थ घालवतोस. वाया व्यर्थ करता सांडी मार्ग, म्हणजे वाया घालवणं. मंतुरी नवनीता तसे घ्यानंतर वाया व्यर्थ करता सांडी मार्ग. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही वाया घालू नकोस हे आपलं जीवन. तू या ठिकाणी संतांना भेट. आणि संत कुठे भेटतील का? पंढरपूरच्या बाजारपेठेत भेटतील का, किंवा आळंदीच्या बाजारपेठेत भेटतील का, किंवा आपल्या मुंबईच्या वेशीवरती भेटतील का? नाही. संतांना भेटण्यासाठी तुम्हाला स्वतःचं पण प्रारब्ध पाहिजे. ज्याच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलं असेल त्याप्रमाणे घडत असतं. तसं आपल्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे की नाही, संतांची भेट तुमची जवळच आलेली आहे. मग संतांची भेट जवळ आली म्हणूनच आज सद्गुरू दादा आपल्याला भेटले. सद्गुरूंनी दादाने आपल्याला दिलं आणि आपल्याकडून मिळालं म्हणजे काय मिळालं
की शंकरानं पार्वतीला दिलेलं जे ज्ञान आहे, आपल्याला काय त्यांनी काय पैसा पाणी आणून किंवा आपल्या कपडा लता आणून दिलं नाहीये. संत काय देतात आपल्याला? ज्ञान देतात. ते कुठलं ज्ञान? असं आलतू फालतू इकडचे तिकडे गोळा केलेले ज्ञान नव्हे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठवावे, अतीत आणावे, संता या बसावे सर्वस्वेशी. म्हणजे संतांनी काय केलं आपल्याला? ते ज्ञान दिलं. ते ज्ञान म्हणजे कुठलं? की जे शंकराने पार्वतीला दिलेलं ज्ञान आहे. ते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रानं बोध केला गोरक्षशी केला, गोरक्ष बोधला गहिनी प्रती, गहिनी निवृत्तीनाथ दातार आणि ज्ञानदेव सारच चोचविले. तर हे या पद्धतीने कुठपर्यंत आलं? ज्ञानेश्वरांपर्यंत येऊन पोहोचलं. म्हणजे जर ज्ञानेश्वर माऊलींनी आज त्यांच्या आयुष्यामध्ये जर या ग्रंथ लिहिला नसता किंवा जे हे लिखापडी केली नसती, तर सर्वसामान्य माणसांपर्यंत सद्गुरू, आता काही त्यावेळेचे सद्गुरू असे होते ना, संस्कृत वाचायचे आणि आपल्यापुरतंच ठेवून द्यायचे सर्व लोकांना. आता आपण श्रावणा महिन्यामध्ये पण काही लोक हे वाचतात, पोथी पुराण वाचत असतील, परंतु त्याचा पूर्णपणे श्रावण महिन्यात आहे चालू, सर्व ठिकाणी कथा वगैरे सर्व चालू आहेत. आणि त्या चालू असताना त्यांनी थोडा तरी की लोकांना समजलं की नाही, मग त्याचा भ्रम होतो की समजलं असेल लोकांना. अरे कसलं समजलं तुम्हाला? तुम्ही फक्त ही बडबड केली, वायफळ केली, परंतु लोकांपर्यंत पोचलं का? त्यांच्या हृदयापर्यंत गेलं का? त्यांना समजलं का? ह्याचा तुम्ही उल्लेख कधीही केला नाही. आणि याचं सांगायचं, हरिपाठ घ्यायचा, ज्ञानेश्वरी वाचायची किंवा गीता वाचायची, दुसरे रामलीला वाचायच्या, सर्व ग्रंथ वाचून मोकळे होतात, परंतु त्याचा पूर्णपणे जो माणसाला खरोखर त्याचं प्रारब्ध उजळण्यासाठी, उजळले भाग्य आता, मग त्याचं भाग्य जर उजळायचं असेल तर संतांनी योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आपल्याला ह्या लाईव्ह मध्ये पण आपण सांगायचं हेच प्रयत्न करतो. आपण का ही सेवा कशासाठी दिलेली असते? की लोकांची सेवा करा, लोकांपर्यंत हे पोहोचवा, की जेणेकरून ज्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेला आहे परंतु त्याच्या तोंडावरचा घास आलाय पण तो आतमध्ये जात नाही, तो ढकलायचं काम सद्गुरू करतायत आणि त्याचं पोट भरलं जातं. म्हणजे काय काय लोकांच्या नशिबी असतं पण ते बी तोंडाच्या घासातून खाली पडतं पण त्याला मिळत नाही. अशा लोकांनी हे जरूर ऐकावं, जेणेकरून सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं, की आपल्या आयुष्याचं भलं करण्याचं काम सद्गुरू करत असतात. आळंदी, पंढरपूर अवश्य जा, त्या ठिकाणी त्या सद्गुरूंना भेटा. जो सद्गुरू तुमचं योग्य करत असेल त्याला भेटा. पण आनंद संप्रदायाचं जे महत्व आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही संतांकडे नाही. संतांचे काम सांगण्याचं तात्पर्य की आनंद संप्रदाय आपल्या तळागाळाच्या लोकांपर्यंत बरोबर डीप मध्ये बसून त्यांच्या, आता हे बोलतो ती अवस्था होते म्हणजे काय होतं की आपल्याला प्रत्यक्ष देव भेटत असतो. मग देव भेटतो म्हणजेच अवस्था होते. मग आपण बोलतो की कधी कधी आपण स्वप्नामध्ये चावळत असतो किंवा बोलत असतो, कधी कधी भगवंत त्या ठिकाणी पण येत असतो, परंतु काय होतं की आपण जागा होतो आणि प्रत्येक नंतर आपल्याला दिसत नाही. तो आपल्याला म्हणते की अरे मला रात्री स्वप्न पडलं, भगवंत माझ्या स्वप्नामध्ये आले होते, परंतु होतं ते तुम्हाला जागृत करून जात असतात. मग जीवन आपल्या जागृत अवस्थेमध्ये पण जागृत करत नाहीत का? करतात ना. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कांदा कापला तरी डोळ्यातनं पाणी येतं, वाईट हे आलं, कोणाचं काही वाईट घटना घडली तरी माणसांच्या डोळ्यातून अश्रू येतात. मग भगवंताचं हे ज्या वेळेला तत्वज्ञान ऐकत असतो आपण त्यावेळेला अश्रू येत नाहीत का? मग अर्जुनाला या कृष्णाने सुद्धा कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या गोष्टी सांगत होते, काय सांगत होते की अर्जुना, हे पहिल्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन तेच केलं की बाबा तुमचे हे सगळे आपते इष्ट मंडळी आहेत, सगळे बहीण, आपला तुमचा भाऊ आहे, सक्का चुलत भाऊ आहे, काय हे सगळे. परंतु हे सगळं करत असताना देवाने सांगितलं की देवा अर्जुना, हे सगळे तुझे आहेतच, मान्य आहे ना, तुला आत्ताच पुळका आलाय त्यांचा, म्हणजे पुळका म्हणजे त्यांचं आत्ताच प्रेम वाढलं का? ज्या ज्या वेळेला तुम्ही लाक्षागृहात गेला, जाळण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कुठलाही हिस्सा दिला नाही किंवा काय, आता आपल्या प्रपंचामध्ये पण ह्याच काही गोष्टी घडत असतात. परंतु दुर्योधनाने संगत कशाची केली होती? त्याला अहंकाराची संगत लागली होती. दुर्योधन म्हणजे प्रत्येक व्यक्ती जर आपण बोलत असतो की ही व्यक्ती अशी का वागते, कारण त्याला अहंकारानं ग्रासलेला असतो. ज्या वेळेला माणसाचा जन्म होतोच त्याच वेळेला ती माया
ह्या अहंकाराच्या नवऱ्याला घेऊनच आलेली असते. ती माया अहंकार रूपी नवऱ्याला घेऊन असते. तिच्या बाजूला आशा वाशा मुशा सगळ्या ज्या का असतील त्या सगळ्या जवळ घेऊन बसते ती. म्हणजे काम क्रोध हे सगळे कोण होतं, ह्यांचं हे सगळं शिष्टमंडळ जे आहे आता जे राज्यामध्ये जे हे घडत असतात, काही काही लोक वेगळाच विषय मांडत असतात. लोकांच्या हिताचे काय गोष्टी असल्या ती लगेच तिथं राजकारण करून तिथे हाणून पाडत असतात. तसंच सेम हे लोक पण काय होती, माया यांना आपल्या ताब्यात घेते. आणि जन्म झाल्याने झाला म्हणजे आता मगाशी सांगितलं की संत दर्शने पद्मनाम जोडला म्हणजे उजळलेले भाग्य. आता ह्या ओवीर जर आपण हे करायचं म्हटलं की त्या ठिकाणी काय होतं की संत तो मार्ग जोडून देतात. कुठला मार्ग जोडून देतात की तुमच्या प्रारब्धामध्ये जे चांगलं होणार होतं भगवंताकडून, पण मायेनं ते हिरावून घेतलं. आणि मायेनं हिरावून घेतल्यानंतर तुमच्या जर प्रारब्धामध्ये चांगलंच होण्याची क्रिया होत असेल आणि तुम्हाला जर ज्ञान परत पाहिजे असेल तर सद्गुरू तुम्हाला भेटतील, योग्य ज्ञान देतील आणि त्या योग्य ज्ञानाच्या पोटी तुम्ही काय करणार, भवसागर तुम्ही तरून जाणार. मग जो भवसागर तरून जातो त्याला परत ते पद्मनाम सद्गुरू जोडून देतात. ज्याचा पद्मनाम जोडलेला आहे सद्गुरूंकडून त्यालाच भवसागर तरून जाता येतो, अन्यथा दुसऱ्याला जाता येणार नाही. वासुदेव का नाही बुडला? कारण भगवंत त्यांच्या डोक्यावरती होती. वसुदेवानं पाठी ज्यावेळेला डोक्यावर घेतली भगवंताची त्यावेळेला तो पाण्यात का नाही डुबला? यमुनेने का नाही त्याच्या नोकापर्यंत नाकापर्यंत इथपर्यंत पाणी आणलं तर तरी पण तो का नाही गेला? कारण ज्याच्याजवळ भगवंत होते त्याला तो कसा मारेल, पण ज्याच्यावर भगवंत नाही त्याला तो नक्कीच मारेल. म्हणजे भगवंत म्हणून ह्याच्यामध्ये बोलतात ना, आपल्या हरिपाठामध्ये बोलतात म्हणजे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेरे मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र रूपारी बाह्य सदा ज्ञानदेव मने व्यासाची खुना द्वारके सराणा पांडवा घरी. मग ह्या एकाच पहिल्या हरिपाठाच्या ओव्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ज्ञान तिथं आहे, पण ते ज्ञान समजून देण्याचं काम फक्त आमच्या आनंद संप्रदायाची मंडळीच करू शकतात. मग म्हणतो तो नक्कीच आपण जे वासुदेवाचा फेरा आहे तो कुठल्या ठिकाणी भगवंताला आपण जर नाकाने श्वास घेतला म्हटला तर बाकीची म्हणतात आम्ही नेहमीच घेतो की हो नाकाने श्वास सगळी दुनिया घेते, पण नाकाने श्वास घेण्यासाठी 21,700 वेळा जो 600 वेळा जो श्वास घेतो तो श्वास कुठल्या पद्धतीचा आहे. आता आपण जेवण जेवतो, प्रत्येक जण जेवण जेवतो. एक उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे बघा, नाकानं श्वास घेतो हे आमच्या संप्रदायाने सांगितलं आणि दुसरे पण सांगतात आम्हाला काय माहित नाही का, नाकाने श्वास घेतात का तोंडाने घेतील का कानाने घेतील, हे प्रत्येक जण बोलणार. मग ते काय म्हणणार, एक पौष्टिक आहार दिलेला आहे, पौष्टिक आहारामध्ये जर तुम्हाला चांगली चविष्ट शब्द हे असतील तुम्हाला खाऊ घातले तर तुम्ही त्याची ओळख करून खाणार की हे चविष्ट अन्न आहे आणि हे अशा पद्धतीने खाल्लं तर आपल्याला आणखीन चविष्ट लागेल. आणि बाकीची कसं बिनबिकाऱ्या असतो तो कसा वरबडल्यासारखा खातो, तो पोटासाठी खातो, कसं तरी पोट भरायचंय ना. मग त्याच्यातून त्याला काय आत्मशांती मिळणार आहे का? नाही. मग तुम्ही देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला जे विचार सांगितलेले आहेत, तुम्हाला जे मार्ग दिलेला आहे त्याच मार्गाने तुम्हाला श्वास घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे करायला. मग तो कोण सांगतंय? आमच्या अनंत संप्रदायामध्येच हे मार्गदर्शन करून सांगितलं जातं की नाकाने श्वास घेतल्यानंतर काय होतं. आता करोना नाकाने श्वास जरी घेतला तर करोना दूर पळून जातो. हे कुणाला पटतं का? अनंत संप्रदायाला 100% पटतं. म्हणजे जर तुम्ही फुफ्सामध्ये नाकाचा करंट जोडलाय फुफ्सामध्ये, जर जोराजोरानं श्वास घेतला तर तो काय होणार, फुफ्साची क्रिया जलद गतीने चालणार आणि त्याच्यामध्ये जी जळमट झालेली असतील किंवा आपल्यामध्ये घशामध्ये काय अडकलं असेल ते क्लिअर होतं. हे सर्वसाधारण लॉजिक जे आहे हे लॉजिक डॉक्टर पण सांगू शकतात. पण काय होतं, योगा करणारी मंडळी किंवा हे असे हे करणारी माणसं करत असतात, पण ते त्या जीवन जगण्यासाठी करत असतात. पण आपल्याला काय करायचे, आज जो जीव आहे ना आपला, त्या जीवाला त्या भगवंताला आपल्याला चिंतनातून त्याला जागृत ठेवायचंय. जर आपण चिंतनच केलं नाही, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखा आता पांडुरंग भेट देईल, पांडुरंग आतमध्ये भेट देईल. मग आपण ह्याच्यात मग करतात की तुम्ही जीव 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 म्हणजे काय, जीव हा जीव आणि शिव आहे ना, हो आपलं हे शरीर चालवत असतो. शरीर जीवाला चालवतंय का?
शरीर जीवाला चालवते का? जीव आणि शिव ही दोन बैलांची जोडी ह्या शरीर रूपी बैलगाडीला चालवत असते. परंतु या ठिकाणी अहंकार रूपी जो कुत्रा जो बसलेला असतो नाही, तो म्हणतो मी चालवतो या शरीराला, पण नाहीये. पण ते कसं होतं, आपण उदाहरण देत असतो फक्त की बैलगाडीच्या खाली कुत्रा चाललाय म्हणजे काय, कोण चालवते त्याला? अरे चालवणारा तो जीव शिव ह्या शरीर रूपी गाडीला, आणि हा नुसता विनाकारण आपलं श्रेय घेऊन मोकळा होतो कुत्रा. म्हणजे या दृष्टिकोनातून ज्याला हे तत्व पडतंय तो सांगतो नाही, जीव आणि शिव हे दोघं जर असेल तरच हा शरीर रूपी बैलगाडी चालणार आहे. आणि ही शरीर रूपी, शरीर जीवाला नाही चालवत, जीव शरीरालाच चालवते, म्हणून शरीर चालते. माझं शरीर म्हणण्यापेक्षा माझा जीव, मी जीव आहे, माझं जीव आहे, म्हणून माझा शरीर चाललेला आहे. आज माझा जीव जर निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. मग तो जर जीव उडून गेला तर खाली पसारा राहिला. म्हणजे तो नक्की महत्वाचा पॉइंट कोण आहे? आत्मा हा अमरच आहे. आत्मा हा अमर आहे. म्हणजे हृदयामध्ये जे रामू तसा असता सुखाचा आराम, म्हणजे प्रांताची कामो विषयाशी. म्हणजे जो तो आत्माराम आतमध्ये आहे जोपर्यंत तो आपल्याला आरामच आहे. आणि जर नसेल तो तर मग माणूस केलेलाच आहे, प्रश्न येत नाही, उचला आणि जाळून टाका. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की प्रत्येक माणसाने हाच विचार करा की जेणेकरून आपल्या म्हणजे आपल्या आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल तर संतांच्या बरोबरीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये आपण जर वावरत असेल तरच आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. मग आता आयुष्याचं कल्याण होण्यासाठी मग आम्हाला काय करायचं? आयुष्याचं कल्याण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की किती लोक आले आणि किती गेले तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? असे पण काही लोक प्रश्न करणारी लोक आपल्याकडे आहेत की हे काय सांगणार आम्हाला, हे कालचे आणि आम्ही पूर्वीपासूनचे आलो, मग हे काय आम्हाला सांगणार? आमचे 130-40 वर्ष झाले ज्ञानेश्वरी वाचतोय, आम्ही सगळं हरिपाठ करतोय, आम्हाला नाही दिसला रो देव कुठे येते आणि हे कुठे आम्हाला देव सांगणार आहेत? अनंत संप्रदायामध्ये या, आमच्या बोटाला धरा, आमचे सद्गुरूंचे पाय पकडा, नक्कीच तुम्हाला तो मार्ग दाखवते. बरोबर? म्हणजे आनंद संप्रदाय शिवाय योग्य कुठल्या शाळेमध्ये ज्ञान चांगलं मिळतं? अनंत संप्रदाय शाळेमध्ये ज्ञान चांगलं मिळतं. डोनेशन नाही, प्रत्यक्ष या सद्गुरू रूपी गुरुजींना भेटा, ते तुम्हाला नक्कीच ज्ञान चांगले देतील. बरोबर आहे? मग हेच जर ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग आता सद्गुरूला ज्ञान दिलं आणि आपण या पद्धतीने गेलो तर हरिपाठामध्ये सुद्धा मी एक वेळा असं उदाहरण दाखवलं की देवासाठी भटकणारी माणसं भरपूर आहे की देव मला शोधायला जायचं आहे, भरपूर शोधायला जातात देव, पण किती जरी शोध घेतला तरी देव तुम्हाला भेटणार नाही. मग अंतज्ञान बघ, अरे आत बघ, काय अरे नरा आत बघ, अरे नरा आत बघ जरा, अरे नरा आत बघ जरा, म्हणजे आत म्हणजे ओळून बघ नक्की कुठं आहे देव. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये जर आपण आपण बघितलं की नाही, म्हणजे आपण हे बोलतो की तू जरा थोडस चिंतन कर, जरा मनाला हे कर की कसा आपला देव येईल. मग देव येण्यासाठी त्यांनी काही मार्ग दिले, संतांनी मार्ग दिला, आपले अनुग्रह दिला, सगळं केला, आपण चिंतन करत राहिलो. मग आपली पुढची प्रक्रिया काय आहे? भगवंताने आपल्याला हे दिलेलं आहे सर्व, परंतु आता आपल्याकडून पण काय झालं पाहिजे ना. समजा आपण काहीच केलं नाही तर हे जंग पकडून जाईल ना. म्हणजे असं लोखंड घेतलं आणि त्या लोखंडाला तसंच ठेवलं तर काय होणार? ते जंग पकडणार आहे. तसं तुम्हाला सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान जर तुम्ही रोजच्या रोज चिंतन रूपी ह्याच्यामधून जर त्याला फ्रेशिंग, त्याला जर साफसफाई नाही केली, जशी भांडी आपण घासतच नाही तशी धुळखात पडतात, तसं पण हे ज्ञान काय होईल? धुळखात पडेल. मग ते धुळखात पडू नये म्हणून दररोज चिंतन करणं गरजेचं आहे, दररोज चर्चा करणं गरजेचं आहे, एकमेकाला ज्ञान देणं गरजेचं आहे. आणि मग हे करत असताना आता ह्या माध्यमातून काय होते आपल्याला की आपल्याला निदान दररोज नवीन नवीन लोकांचं जे प्रवचन आहे किंवा कीर्तन आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होते. समजा मी एक वेगळा विषय सांगितला, दुसऱ्याने कुठला तरी वेगळा आणखी विषय सांगितला, तर त्या सगळ्यांच्या विषयामध्ये ज्ञानेश्वरी किंवा आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला ज्ञान दिले त्याचा कुठेतरी मेळ बसतो. आणि हे मेळ बसत असताना आपल्या अध्याय क्रमांक 2 मध्ये पण दिलेला आहे की अध्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलं की आपल्याला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल
तर तुमच्या इंद्रियांना कंट्रोल करा. कारण का हे मन वडाळ आहे, हे मन हे वाईट आहे. आणि हे मनाला जर तुम्ही आवर घालायचं असेल तर तुम्हाला इंद्रियांना पहिला आवर घालावं लागेल. मग इंद्रिय काय करतात, बेफान सुटलेले असतात आणि त्या इंद्रियांना हुकूम दाखवणारी माया असते. माया आणि अहंकार ही दोघं जणी आहेत ना, यांना जर एका जागेवर बसवायचं असेल, त्यांना काबूत ठेवायचं असेल तर ह्या विषयांना पहिलं हे करायचं. मी इंद्रियांचे जे विषय, इंद्रियांचे विषय म्हणजे काय होतं, डोळ्याचा विषय बघण्याचं ना, तर चांगलं का वाईट ह्या डोळ्यावरती कंट्रोल करायला पाहिजे. नाकाचा विषय हे श्वास घेणं म्हणजे वाईट दुर्गंधीचा घ्यायचा का मच्छीचा घ्यायचा का चांगला घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं, म्हणजे नाकाचा विषय झाला तो. इंद्रिय हे 5 इंद्रियांपैकी त्यांचे विषय जे जे भोगतात ते विषय. 10 इंद्रिय हो ना. 11 मन. 10 इंद्रिय 11 मन जे आहे ना, प्रत्येक इंद्रियांचे विषय वेगवेगळे आहेत. मग त्या विषयाला तुम्हाला जर कंट्रोल ठेवायचं असेल तर मन कंट्रोल राहतं. बघा 10 विषय काय करतात तुम्ही, आपण हे घोडे आहेत ना, घोडे आता रथाचे घोडे आहेत, हे काय इंद्रिय आहेत. आणि जे मन आहे ना ती लगाम घेतलेले आहेत. लगाम आहे ना ते त्याचे मन आहे आणि बुद्धी आहे ना तिथं ते भगवंत बसलेले आहेत की त्याची पूर्णपणे त्याच्या हातामध्ये सत्ता आहे ते लगाम. आणि जे घोडे जे असतात की नाही ते आपली इंद्रिय असतात. मग ह्या इंद्रियांना लगामाद्वारे म्हणजे मनाच्या द्वारे जर तुम्ही काबूत ठेवला भगवंतानं तर तो कुठेही वायपळ फिरणार नाही. मग कशासाठी करायला पाहिजे, त्यासाठी ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे यामुळेच ज्ञान प्राप्त होईल जर तुमची विषयाला तुम्ही मोकळी जागा दिली नाही. आता मी वाचायला बसलो आणि थोडा विषय माझा आला की नाही, माझं मन जरा हे करतंय, तर म्हणजे पाय इंद्रिय आहेत ना, पाय हे इथंच ठेवतील आणि माझे पाय दुसरीकडे चालायला जातील. म्हणजे ह्या पायांना तुम्ही पहिले कंट्रोल करा, हाताला तुम्ही कंट्रोल करा, वाईट बघण्यासाठी डोळ्यांवरती कंट्रोल करा, बोलण्याच्या वाणीवरती कंट्रोल करा, तरच तुम्हाला इंद्रिय काबूत ठेवण्याचं ज्ञान प्राप्त होईल. आणि हे ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग जो आहे तोच तुम्हाला पुढे घेऊन जाता येईल. आता ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्या वेळेला हे ज्ञान घेतलं त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींना हे ज्ञान मिळालं. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या कानामध्ये जे पेरलं ते आपल्या मनी उतरवलं, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींना ह्या निवृत्तीनाथांनी जे ज्ञान दिलं त्याच पद्धतीचं ज्ञान सेम भगवंतानी अर्जुनाला दिलं. 18व्या अध्यायामध्ये त्याचा एक उल्लेख दिसतो की 18व्या अध्यायामध्ये काय सांगतात की तुम्हाला हे अर्जुन बोलतो मी आतापर्यंत अर्जुन होतो. काय बोललं ते, आतापर्यंत मी अर्जुन होतो आणि त्याच्यानंतर कुठं आला, आता मला कसं म्हणलं की मी अर्जुन आहे म्हणून. मग याच्या आधी तू अर्जुन होतास का, म्हणजे कधी होता, 18 अध्याय पूर्ण होईपर्यंत. म्हणजे बघा एवढा वेळ लागला त्यांना की हे करण्यासाठी. आणि नंतर मग त्याला हे सुचलं की गुंतलो होतो अर्जुन गुन्हे. अर्जुन त्या श्रीकृष्णाला बोलतात की अर्जुन गुंतलो होतो अर्जुन गुन्हे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. म्हणजे काय सांगितलं की आता कधी 18व्या अध्यायामध्ये सांगितलं ओवी क्रमांक 1563 याच्यामध्ये सांगितलं की मी अर्जुन आहे, हा अभिमाना मी गुंतलो होतो, मला अहंकार होता, मी अर्जुन आहे, माझ्यासारखा कुणीच नाहीये, म्हणजे मी धनुर्धारी अमुक आहे तमुक आहे. पण ज्या वेळेला भगवंतांनी विश्वदर्शन दाखवले, त्याला संपूर्ण ज्ञान दिलं भगवंतांनी, सद्गुरू सारखं भगवंतांनी त्याला दिल्यानंतर मग काय होतं, त्याच्यामध्ये बदल होतो. जवळ 18 अध्याय. तसं आपल्या पण याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं थोडंसं उशिरा का होईना आपल्याला ज्ञान मिळालं. आणि ते अर्जुनाला तर आधी मिळालं, पण अर्जुनाच्या माध्यमातून कुणाकुणाला मिळालं, जे ऐकणारे असतात कानाला ज्ञान मिळालं, म्हणजे श्रवण करणारी श्रोते मंडळी असतात. तसं त्या धृतराष्ट्राला सांगणारा तो संजय जो आहे त्या संजयाला पहिले मिळालं, त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं. अशा प्रकारे व्यास मुनीने आपल्या त्यांचे सद्गुरू आले, व्यासाने हे संपूर्ण करून ठेवलं म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचलं. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गडोरा आणि वरी गुरुभक्तीचा पुरा प्रसाद तो झाला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की म्हणून अरे जर आपली एखादी बिल्डिंग बांधायची असेल आपल्याला आणि बिल्डिंग बांधली तर तुझं पायामध्ये काय असतं, जर आपण मुरमडीचे दगड टाकले तो पाया टिकल का. मग ते ह्याच्यात एकच दिलं इथं
की तळी दाटेनी गाडोरा, म्हणजे तळ पायामध्ये चांगलं दगड जर आपण टाकलं तर नक्कीच पाया काय होतो, मजबूत होतो. तसं की धनुर्धर अर्जुना, या श्रवणे पुढचा पुढा दारोंड म्हणजे धनुर्धर ज्या मंदिराच्या पायात तपाचे दगड मजबूत भरून भरलेले आहेत, म्हणजे आपण जर तप चांगलं केलं आणि आपला पाया जर मजबूत केला तर गुरु भक्तीचं मंदिर उभं राहू शकतं. आणि त्या गुरुभक्तीच्या मंदिराला आणि श्रवणेच्छा पुढा दार वंटा सदा उघडा, वरी कळसू चोकडा अनंती रत्नांचा. आता ह्या प्रवचन रूपी सेवेमधून काय आपल्याला फायदा मिळतो, की जर आपण श्रवण म्हणजे आपल्याला ऐकणे, म्हणजे श्रवणेच्छी रूपी म्हणजे आपण जर चांगलं हे केलं तर काय होतं की भगवंताचा जो दरवाजा आहे ना सदोज आपल्यासाठी उघडा राहतो. आणि ज्या मंदिरावरती निंदारूपी अनिंदारूपी जो कळस आहे, निंदारूपी नव्हे, अनिंदारूपी जो कळस आहे ना, तो रत्नांचा कळस चढवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपल्याला केव्हा होतं हे ज्ञान, सद्गुरूंनी ज्ञान दिल्यानंतर, म्हणजे 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे सांगायचंय की आधी कळस आणि मग पाया, असं आपण बोलतो. आधी कळस, पण या ज्ञानेश्वरीमध्ये कळस पाया जेवढा नाही केला तर पाया शेवटी कळस हा 18वा अध्याय आहे. तर 18व्या अध्यायामध्ये कळसाचं वर्णन हेच दिले की तुम्ही आतापर्यंत जे ज्ञान घेतलं, जे श्रवण केलं, आणि त्या श्रवण केल्यामुळं तुम्हाला गुरूंचा सद्गुरूंचा दरवाजा उघडा भेटला, म्हणजे देवांचा दरवाजा उघडा भेटला. आणि मग त्या उघडा भेटल्यामुळं मंदिरावरती कुणीही त्या तुमच्या कळसाला, म्हणजे तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालंय त्या कळसाला कुणी नावं ठेवणार नाही, तुमची निंदा कुणी करणार नाही. हे या माध्यमातून त्यांना सांगायचंय की तुला जर चांगलं हे करायचं, युद्ध करायचं असेल किंवा काय, तर तू काय कर, तू या मार्गाने तू जा. म्हणजे 18 अध्याय सांगेपर्यंत अर्जुनाच्या डोक्यात अजून घुसलंच नाही. त्याच्यात 18 अध्यायानंतर खरोखर जेव्हा कळस चढला त्यावेळेला मग त्याला वाटलं की नाही आता आपल्याला हे मारणं गरजेचं आहे. तरी म्हणजे आता जर अर्जुनाच्या बाबतीत आपण अर्जुनच आहोत, आपल्याला भ्रम आहे, अजून आपली माया आपली पूर्णपणे जात नाही ना, तोपर्यंत ही मायारूपी जे शेवाळ आहे ना ते पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत आपल्याला हे होणारच नाही. आता त्याचं नाही गेलं तर आपलं काय होणार, पण आपलं जाते कसं की ह्या माध्यमातून आपल्याला एकमेकांना जरी भेटायला लागलं नाही तरी आपण काय करतोय की लाईव्ह बघितल्यामुळं आपल्याला प्रवचन कीर्तन ही सगळी बघायला मिळाल्यामुळं. आणि आता तुम्ही जर बघितलं तर की आपल्या ह्या खारघरमध्ये कितीतरी साधक म्हणजे उत्कृष्ट कीर्तनकार होऊ लागले. म्हणजे आपल्या दादांच्या माध्यमातून दादानी आणि सद्गुरू जगदीश बाबा यांची कृपा फार मोठी आहे. आपल्याला जगदीश बाबांचे पण फार मोठे उपकार आहेत की जेणेकरून खारघरमध्ये जगदीश बाबा भेटले आम्हाला, आणि त्यांनी जो मार्ग आणखीन दादांनी दिला तो मार्ग बरोबर जसाच तसा त्या दोघांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर झालेली सेवा आपण याच ठिकाणी समाप्त करूया. 9 वाजले, कारण वेळेअभावी थोडासा व्यत्यय आला होता, क्षमस्व जगदीश बाबा. आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की आज ओंकार बाबांनी हा लाईव्ह जे आम्हाला दिला, आपण थोडंसं कुठेतरी आणि या माध्यमातून तुमची सेवा करण्याची जो मौका मिळाला, तर जय हरी जय हरी जय हरी. हा बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद गुरुवर्य श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद गुरुवर्य रामदास बाबा की जय. सच्चिदानंद गुरुवर्य अमृते दादा की जय. सच्चिदानंद गुरुवर्य जगदीश बाबा की जय. सच्चिदानंद गुरु बाबा की जय. सच्चिदानंद गुरुवर्य जगन्नाथ की जय. सर्व संतान की जय. जय हरी जय हरी जय हरी. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मजरावे पसाय दान हे. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर राहो. विश्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी.
अनवरत भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रवेचे आलंचन मार्तंड जे तापहीन ते सदा सर्व सज्जन स्वैरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजी जो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथ विजवे विशेष लोके ये दृष्टादष्ट विजय होवा वेजी येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. जय हरी जय हरी जय हरी. लाईव्हच आहे ना, लाईव्हच्या बद्दल झालं होय बघ. तेच त्यांना